शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज या ठिकाणी आपण उमरी बाळापूर या ठिकाणी आलो आहे. तर आपण आज या शेतकऱ्यांच्या ऊसाच्या प्लॉटमध्ये ते शेतकरी आपल्याबरोबर त्यांनी आपले साईश ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जे ऑर्गॅनिक खतं वापरलेले तर त्यामध्ये त्यांनी काय काय वापरलेले आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आणि त्यांचा परिचय करून घेऊया. नमस्कार. नमस्कार. तुमच्या येथील नाव आणि पत्ता सांगा. बाबासाहेब तुळशीराम मस्के, हां, राहणार उमरी बाळापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. बरं. आता किती प्लॉट तुमचा ऊसाचा? 1 एकर. 1 एकर आहे. तर तुम्ही काय खतं वापरलेले ऑर्गॅनिकमध्ये याला? ग्रीन गोल्ड आणि अमृत गोल्ड. अमृत गोल्ड. किती बॅगा वापरलेले? आम्ही 4 बॅगा ग्रीन गोल्ड आणि 2 बॅगा अमृत गोल्डच्या. बरं. व्हरायटी कोणती ऊसाची? 10,001. ही 10,001 व्हरायटी. हो. तर किती महिन्याचा ऊस झालेला आहे? हा टोटली डिसेंबरची लागवड आहे. डिसेंबरची. बरं बरं. तर काय वाटतं तुम्हाला रिझल्ट वगैरे कसे वाटतं? एकदम छान रिझल्ट आहे. काय काय बदल जाणवलं तुम्हाला डोस चांगला केल्यापासून? पानं रुंद झाली, पानाची जाडी पण साईज चांगली आहे. पानाची साईज रुंदली. पानाची साईज रुंदली हां हां. आणि विशेषतः शेतीचा पोच बदलला. म्हणजे मातीचा पोत बदलला. आता या तुमच्या जमिनी एकदम पानवट जमिनी आहे. पानवट जमिनी बरोबर आहे. तर आता एक आपल्याकडे 10-15 दिवसापासून सलग पाऊस चालू होता. पाऊस चालू होता. तर पाणी साचलं होतं. ते पाणी सुद्धा जिरून गेलं ऑटोमॅटिक. हा, हे काय दिसतं ना, न काढता पाणी तसंच जागेवर जिरून गेलं. म्हणजे मौराई आली राहणार. मोहराई आली राहणार. तसं रासायनिक मध्ये काय बदल तुम्हाला साईड इफेक्ट? रासायनिकचा एवढा रिझल्ट नाही. साईड इफेक्ट काय जाणवायचे रासायनिकचे? साईड इफेक्ट हेच की पाणी जिरणं नाही, ऊसाची जाडी होणं नाही, पाणी होणं, हेच आता जाडी जर बघितली तर एकदम मस्त झालेली. बरोबर आहे. जाडी. आणि किती कांड्यापर्यंत गेलेला आहे ऊस आता? साधारणतः 6-7 कांड्यापर्यंत गेलेला आहे. बरोबर आहे. 6 ते 7 कांड्यापर्यंत गेलेला आहे. आणि 262 पेक्षा कसं काय वाटते? चांगली रिझल्ट आहे. चांगली चांगली. व्हरायटी चांगली. 262 ला काय अडचणी? 265 ला अडचण नाही, पण मग आपल्याकडे होतं ते बियाणं आपण वापरलं. 265 पण चांगलाच आहे, पण या रानात आपण करून बघितलं बघ काय काय नाही ते असं. पहिल्या याच्यात 265च होता. आता आपल्या बेसल डोस अमृत गोल्ड ग्रीन गोल्ड खात्याबरोबर बाकीचं रासायनिक काही दिलेलं आहे गेलं? पहिलं दिलेलं आहे. पहिल्या बाळबांनीच्या वेळेस दिलं होतं. नंतर आता दुसऱ्या मोठ्या बांधणीचे काहीच दिलं नाही. काहीच नाही दिलं. म्हणजे काही तसं काही जाणवत नाही का बा रासायनिक टाकायला पाहिजे होतं असं? नाही आता काही जाणवायचं काही हेच नाही म्हणजे राहिलं. ग्रीनरी वगैरे जर बघितली तर एकदम जबरदस्त आहे. बरोबर आहे. आणि जाडी पण एकदम मस्त आहे. हे बघ, एकदम मस्त जाडी ऊसाची. तर हाच फायदा आहे ऑर्गॅनिकचा. आणि दुसरी गोष्ट, सरीचं अंतर किती आहे? 4 फूट अंतर. 4 फुटी. आता सगळीकडे जर बघितलं तर एकसारखंच आहे पूर्ण. बरोबर आहे. म्हणजे पूर्ण एकसारखा प्लॉट आहे. तर काय सांगू इच्छितं आजूबाजू शेतकऱ्यांना तुम्ही? याचीच सांगू इच्छितो का ऑर्गॅनिकचा वापर करा. ऑर्गॅनिकचा रासायनिकचा वापर वापर कमी करा. ऑर्गॅनिकचा वापर केला पाहिजे. हो. ऑर्गॅनिकमुळे मातीचा पोत सुधारतो आणि पीक पण कंपोज चांगल्या पद्धतीने होतं. सुपीकता वाढते मातीची. सुपीकता वाढते. आणि पीकही असं जोमदार वाढतं. बरोबर आहे. चालेल मग. तुम्हाला जर कोणाला शेतकऱ्याला जर कॉन्टॅक्ट करायचा असला तर तुमचा मोबाईल नंबर सांगा. 94 039 0 100 4. ठीक आहे, चालेल. धन्यवाद.